कोल्हापुरातील पापाची टिकटी इथल्या धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचं काम अपूर्ण असताना देखील पालकमंत्री, माजी पालकमंत्री, माजी नगरसेवक, महानगरपालिकेचे अधिकारी, कंत्राटदार यांनी उद्घाटन करून सर्व हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत असा आरोप करत आज समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपायुक्तांना निवेदन दिलं। या निवेदनाबाबत माहिती देताना हिंदुत्ववादी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की कोल्हापूर शहरातील पापाची टिकटी या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक उभं राहावं यासाठी गेले कित्येक वर्ष हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटना झटत आहेत। या स्मारकाचे काम अजून पूर्ण झालेले नाही, तरी 6 डिसेंबर रोजी राजकीय स्वार्थापोटी श्रेय लाटण्यासाठी या स्मारकाचं उद्घाटन केलं आहे। या कार्यक्रमाला महानगरपालिकेचे अधिकारी, कंत्राटदार यांनी साथ दिली आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत। त्याचबरोबर महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर महानगरपालिकेने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। तसेच जर प्रशासनाकडून कोणती कारवाई करण्यात आली नाही तर सध्या इतर ठिकाणी देखील जी कामे अपूर्ण आहेत त्यांचे लोकार्पण हिंदुत्ववादी संघटना करेल असा इशारा यावेळी देण्यात आलाय। कोल्हापूर येथील पापाची टिकटी महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये साधारणतः सर्वच हिंदुत्ववादी संघटनेने 97 पासून लढा दिला। त्या ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं, पण 97 पासून ते आजपर्यंत यश आलं। त्याच्यामध्ये 80% काम पूर्ण झालं, 20% काम आजही बाकी आहे असं महानगरपालिकेने सुद्धा जाहीर केलेलं आहे किंवा त्याचा खुलासा केलेला आहे। पण कुणाचं तरी ऐकून इथले मंत्री महोदय आणि इथले आमदार, काही माजी नगरसेवक की सत्तेचा गैरवापर करून, सत्तेचा हे ना मा झालेला आहे आणि त्या सत्तेचा गैरवापर करून त्या ठिकाणी महानगरपालिकेनं लोकार्पण न करता अजूनही केलेलं नाही, पण त्या ठिकाणी जाऊन त्याचं ते उद्घाटन केलं आणि जाहीरपणे सांगितलं की आमच्यावर गुन्हे दाखल करा। मग जर अशाच पद्धतीचं जर काम ह्या कोल्हापूर महानगरपालिका करणार असेल तर त्यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये 7 दिवसाची आम्ही त्यांना या ठिकाणी 7 दिवस दिलेले आहेत। 7 दिवसामध्ये या ठिकाणी जे मंत्री, जे आमदार, जे नगरसेवक जे त्या ठिकाणी हजर होते त्या सर्वांच्यावर कारवाई करा। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी जो कॉन्ट्रॅक्टर निक्कम आहे ते अपुरं काम असताना सुद्धा त्याची रंगरंगोटी करून उद्घाटनासाठी ते तयार करून दिलं, त्याला ब्लॅकलिस्टमध्ये घालावं। त्याचप्रमाणे 7 दिवसानंतर 7 दिवसाच्या आत या आमदारांच्यावरती, मंत्र्यांच्यावर जर कारवाई नाही केली तर सकल हिंदू समाज, सर्व हिंदुत्ववादी संघटना कोल्हापुरामध्ये जेवढी अपुरी कामं आहेत, मग शाहू जन्मस्थळ असेल, शाहू समाधीचं स्थळ असेल, ती सगळी उद्घाटनं सकल हिंदू समाज म्हणून आम्ही जाहीरपणे तिचे उद्घाटन करणार।